भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 23. श्री दत्त दर्शन. श्री दत्तकृत परीक्षा. श्री दत्त रेणुका संवाद. रामावर श्री दत्तांचा प्रसाद. रेणुका मातेचे सहगमन आणि मातृवियोगाने रामांचा शोक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. गुरु म्हणे शिष्या सावधान ऐके रेणुकाख्यान. राम आकाशवाणी ऐकून कावड उतरवून पाहत असे. तुलसी औदुंबराश्वत्थ पलाश बिल्व शमीवट याही आश्रम घनदाट फलपुष्पलता वेष्टित जो. तव तेथे आश्रमात देखिला एक अवधूत तेजपुंज मूर्तिमंत वाटे साक्षात अग्नी की. जटाजूट विराजमान अजानुबाहू कमळ नयन प्रफुल्ल कमळ से दिसे वदन वाटे सदन हे लक्ष्मीचे. ज्याच्या गळा शंखापरी छाती दिसे कपाटासरी भोवर्याप्रमाणे नाभीवरी भक्त कैवारी दत्त जो. परशुराम आई वडिलांची कावड घेऊन चाललेले आहेत दक्षिण दिशेला आणि जिथे आकाशवाणी झाली तिथं आता थांबून त्यांना त्यांचं उत्तर हे संस्कार करायचे आहे. त्यांच्या वडिलांच्या शवाला अग्निडाग द्यायचा आहे. अशा प्रकारे ते आकाशवाणी झाल्यानंतर तिथं थांबलेले आहेत. तर कुठे थांबले तर तिथे एक आश्रम होता. तिथं तुळशी औदुंबर पिंपळ पळस बिल्व असे शमी असे आणि वटवृक्ष असे सगळे घनदाट वृक्ष लता सर्व असा वेष्टित तो आश्रम होता तिथे. आणि तिथं एक अवधूत दिसले त्यांना. तर ते अवधूत कसे होते? पेजपुंज जसा काही एखादा अग्नी त्याप्रमाणे. जटाभार होता डोक्यावर. अजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब हात होते. कमळासारखे डोळे होते त्यांचे आणि प्रफुल्ल कमळासारखं वदन होतं. ज्याचा गळा शंखापरी आणि गळा कसा होता? शंखासारखा होता. छाती कपाटाचा जो म्हणजे एखादं दाराची फळी असते त्याप्रमाणे छाती होती आणि भोवऱ्याप्रमाणे बेंबी होती. असा तो दत्त. ते दत्तगुरू होते. रामतया पाहुन अत्याश्चर्या पाहुन तव पुढे येऊन देखे मंडन अद्भुत असे. मांडीवरी श्रीरत्न दिसत असे विराजमान जिच्या नखाग्रावरून अप्सरा कुरवंडुनी टाकाव्या. तर कसे होते ते? त्यांच्या लीला विचित्र लीला होत्या. तर ते एका सुंदर अशा स्त्रीला मांडीवर घेऊन बसलेले होते आणि ती स्त्री इतकी सुंदर होती की तिच्या नखावरून सुद्धा सगळ्या अप्सऱ्या ओवाळून टाकाव्या असं तिचं सौंदर्य होतं. जिचे मुख पाहून लाजे तो मृगलांछन जिचे नेत्र देखून मृगी गण चमकती. तर तिचं चेहरा पाहून चंद्राला लाज वाटेल आणि तिचे डोळे पाहून हरणांना सुद्धा लाज वाटेल असं. अधरबिंबा लाजविती दात हिरे चमकती पाहुणी तिच्या नासिके प्रती शुकलपती लाजोनी. तर तिचे ओठ असे होते आणि दात असे होते की हिऱ्यांसारखे चमकत होते दात. आणि नाक कसं होतं तर पोपटाला सुद्धा लाज वाटेल असं. कंठे शंख लाजविला सनी गजघटांचा गर्व हरिला गंभीरावरता तुच्छ केला नाभिमंडळे जियेच्या. तर तिचे असं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. जिची कटी पाहुन सिंह जाती लाजोन जिचे देखुनी गमन राजाचे मन थक्क झाले. जिच्या कराग्रा पाहुनी पल्लव जाती वाळुनी जिच्या नितंबा पाहुनी गौरव सांडुनी दे पर्वत. तर तिचे हात असे छान होते केळीच्या खांबासारखे होते आणि एकदम नाजूक असे होते. एखादा कोंब असावा त्याप्रमाणे त्यांचा रंग होता. वाटे कोटी कंदर्प गाळून ओतिले की ही श्रीरत्न वाटे पहिलेच हे पूर्ण सृष्टिमंडन विधात्याचे. तर असं वाटत होतं की कोटी मदन एकत्र करून हिला बनवलेलं आहे की काय. आणि किंवा ब्रह्मदेवाची ही पहिलीच सृष्टी निर्माण करण्याची म्हणजे पहिलीच कलाकृती आहे असं वाटत होतं म्हणे.
इतकी ती स्त्री सुंदर होती. रोम रोमी वसे की रवी, अशी जिची भासे छबी, मेघमंडळी बिजली जेवी, तेवी देवी दत्तांकी दिसे. तर अशी ती स्त्री दत्तगुरूंच्या मांडीवर बसलेली होती. अशी ललना अंकी घेऊन, प्रेमे घेई चुंबन, कंठी मिठी घालून, दृढ आलिंगन देत असे. परस्परा हावभाव, दाविता ती अभिनव, जेथे नाही भिन्न भाव, द्वैत्वावाव तेथे कैसा. तर ते असे एकमेकाला आलिंगन देत होते. असा हा मायेचा थाट, पाहता जो होई धीट, मनी माने लवीट, तोची नीट जाई धामा. असे होता त्यांची क्रीडा, तव रामा आला पुढा, त्याची न धरिता विडा, राहे नागडा पुढे दत्त. आणि मग तो परशुराम पुढे येऊन उभा राहिलेला आहे, तरीसुद्धा दत्तगुरू कशाची लाज वाटत नव्हते आणि नग्न अवस्थेत उभे आहेत पुढे. राम पुढे येऊन, साष्टांग नमन करून, दोन्ही हात जोडून, नम्र होऊनी बोलत असे. आणि मग सांगायला लागले दत्तगुरूंना परशुराम, माझा पिता पावला मरण, माता करीते सहगमन, आपण आचार्य होऊन, विधी सांगून द्यावाजी. जमदग्नी माझा पिता, रेणुका माझी माता, माझे राम नाम तत्वता, आपण जाणता हे सर्व. तर माझे वडील हे जमदग्नी आहेत, आई रेणुका आहे आणि माझं नाव परशुराम आहे, हे सर्व तुम्हाला तर माहितीच आहे म्हणे. माता कान्यकुब्ज देशातून, करावया आली सहगमन, आकाशवचने करून, आपुले दर्शन घडले हे. आणि आई सहगमन करण्यासाठी कान्यकुब्ज देशातून इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत म्हणे आईचं सहगमन करण्यासाठी. आता तुम्ही सर्व आचार्यपण करा आणि हे विधी तुम्ही करा म्हणे. आणि आता तुमचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे. दत्त म्हणे, मी नेने विधी, अथवा ठावा नसे उपाधी, मी अस्पृश्य भाष्य आधी, नशिवे कधी धर्माते. मग दत्तगुरू सांगायला लागले, हे काय विधी वगैरे काय असतं मला काय माहीत नाही म्हणे. मी अपवित्र आहे म्हणे आणि भाषण करण्यास अयोग्य असं आहे म्हणे. मी काही हे सर्व काही करत नाही म्हणे. असे ऐकता उत्तर, राम झाला निरुत्तर, तथापि बोले धीर, तो योगेश्वर जगतप्रभू, तू करता हरता अनंत, सदानंद गुणातीत, धर्माची मात, तुझ पाशी ती वसेल की. मग सांगायला लागले दत्तगुरूंना परशुराम सांगायला लागले की तू साक्षात परमेश्वर आहे म्हणे, अनंत आहे म्हणे, गुणातीत आहे, सगळीकडे तूच वसलेला आहे म्हणे, तर तुला काय माहीत नाही म्हणे. दत्त म्हणे, तू शहाणा, परी तुझा हात दिसे मूर्खपणा, नेनसी अपवित्राच्या ह्या खुणा, गुणावगुणा नेनसी की. मी अबलासक्त अस्पृश्य, धर्मातीत अभाष्य, असे पराधीन अवश्य, पश्च योग मे. तर म्हणे तू काय हा वेडेपणा करतोय म्हणे. मी एक तर विषय लंपट आहे म्हणे, अयोग्य आहे, स्त्रीविषयी आसक्त आहे, आणि तू योगाच्या बळाने मला बघ ना म्हणे. असं दत्तगुरू सांगताय, तर मी काही हे करू शकत नाही. असे ऐकता वचन, निवांत राहिला भृगुनंदन, मग तुला असतं रेणुका ते परसून, बोले वंदुनी श्री दत्ता. आणि मग रेणुका त्या तुळेमध्ये बसलेली होती, ती कावडमध्ये बसलेली होती, तर ती नंतर ती सांगायला लागली, म्हणे हे तुमचे वचन गोड लागे अमृताहून, हे नारिकेल फला समान, फोडून करीन विषाद हे. तर तुम्ही जे बोलतायत म्हणे, तर ते कसं आहे, तुमचं बोलणं आम्हाला गोड वाटतंय म्हणे. ते नारळासारखं आहे, नारळाच्या फळासारखं, म्हणजे कसं वरून कठीण आणि आतून गोड आहे असं. तिन्ही गुणा वाव जेथ, विधी निषेध राहती तेथेच सरसरती शास्त्रग्रंथ, नाना पंथ दावुनी. तुम्ही स्वये असंग, अबलेशी न घडे तुमचा संग, अबला म्हणजे माया चांग, शशशृंग तुल्यती. तर तुम्ही जे काही ही माया दाखवत आहेत म्हणे, तर ती सर्व सशाच्या शिंगांसारखी आहे म्हणे. सशाला शिंग असतात का, तर नाही, त्याप्रमाणे हे सर्व खोटं आहे, आणि तुम्ही फक्त एक ही माया दाखवत आहेत, ही स्त्री वगैरे काही नाही आहे म्हणे, असं ती रेणुका माता सांगते. तुम्ही तीन गुणातीत, नित्य उपाधी निर्मुक्त, तिन्ही देवी साक्षीभूत, पिंडी ब्रह्मांडी ख्यात तुम्ही. तर तुम्ही पिंडात ब्रह्मांडात तर सर्व तुम्हीच आहेत म्हणे, तुम्ही गुणातीते, तुम्ही निर्मुक्त आहात म्हणे, असं ती सांगते. शब्दस्पर्शादी विषय होती इंद्रियाला ग्राह्य, तुम्ही तरी अविषय, अस्पृश्य अभाष्य सत्य हे. जो माया गुणा मोहन, अध्यासाने घे अभिमान,
त्याला धर्माधर्म निरूपण करी जाण श्रुती हे. म्हणे तुमच्या याच्यासाठी काहीच नाही म्हणे, सगळं तुम्ही शब्द स्पर्श विषय हे सगळं इंद्रियाला असतं म्हणे. तुम्ही अविषय आहात, अभाष्य आहात म्हणे, अस्पृश्य आहात पण अभाष्य आहात, हे सत्य आहे. पण तुमच्यामध्ये हे काही नाहीच आहे म्हणे, सर्व खोटं आहे म्हणे. तर नुसत्या गुणाचा आणि धर्माचा आरोप, उदाहरणार्थ सापाला दोरी मानून म्हणजे चुकीचा आरोप करणे. साप दिसतोय पण तो साप आहे का, तर ती दोरी दिसते त्याला आपण साप म्हणतो. तसं त्याप्रमाणे हे सर्व तुमच्याजवळ दिसतं आहे ते सर्व खोटं आहे म्हणे. तुम्ही तरी वशमाय तुम्हा अभिमान केवी होय, धर्माधर्म रूपद्वय दूर होय तुम्हापासून. तुम्ही सर्वत्र ईश्वर, तुम्ही स्वतंत्र ईश्वर, कार्य कारण करण पर, परी हा एक थोर, दिसे चमत्कार खरोखर. तर तुम्ही देह आहे, कर्म आहे, इंद्रिय आहे, हे सर्व खरं आहे. पण हे जे आहे तुम्ही जे काय करताय ते सर्व खोटं आहे. स्वय असून स्वाधीन, भक्तीने भुके जून, होता सा भक्त पराधीन, वशपणा सोडून. तर तुम्ही कशाचे भुकेले आहात, तर फक्त भक्तिभाव भक्तीचे भुकेले आहात. आणि भक्त कसा, देव कसा असतो, भक्तांच्या अधीन असतो. भक्त काजी जे दिसत ते तुमचे रूप कल्पित, कल्पिताने देता अकल्पित, तेव्हा अस्पृश्य आभास हे सत्य. तर तू कसा आहेस, भक्तांचं कल्याण करण्यास तत्पर आहे म्हणे. फक्त तेवढी आपली श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. जरी तुमच्या प्राप्तीला वेद शाब्द प्रमाण बोलिला, तरी परोक्षपणे भला त्या बोला मानिते. तर अप्रत्यक्षपणे हे सर्व जे काही बोललेलं आहे ते वेद शब्दांनी, म्हणजे हे वेद सगळे प्रमाण आहेत म्हणे त्याला. श्रवणाचे जे मनन, त्याचे जे निदिध्यासन, त्याने साक्षात्कार पूर्ण होय आवरण भंगुनी. तेव्हा अस्पृश्य अभाष्य या शब्दाचे असेची भाष्य, जे वर्तमान भूत भविष्य त्याला अविषय रूप तुमचे. तर सूत्रस्थ पदमाध्याय पदे किंवा सूत्रानुसारिभी स्वपदानीच वर्ण्यते भाष्यम भाष्यम कृती विदू. सूत्रग्रंथावरील ह्या टीका आहेत सगळ्या. जरी तुमच्या प्राप्तीला वेद शाब्द प्रमाण बोलिला, तरी परोक्षपणे भला त्या बोला मानिते. श्रवणाचे जे मनन, त्याचे जे निदिध्यासन, त्याने साक्षात्कार पूर्ण होई आवरण भंगुनी. तेव्हा अस्पृश्य अभाष्य या शब्दाचे असेची भाष्य, जे वर्तमान भूत भविष्य त्याला अविषय रूप तुमचे. तुम्ही स्वसंवेद स्वयंप्रकाश अभेद्य, कारण ते सर्व वंद्य सर्व आद्य परब्रह्म, असे रेणुकेचे वचन. ऐकुनी श्रीदत्ताने ऐकून प्रेमे हास्य करून तिचे स्तवन आरंभिले. आणि मग ती म्हणते, तुम्ही स्वतः स्वयंवेद्य आहात, स्वयंप्रकाश अभेद्य, हे सर्व तुम्हीच आहात. याशी ती दत्तगुरूंना सांगत होती. दत्तगुरूंनी ते तिचं बोलणं सगळं ऐकून घेतलं आणि ते हसायला लागले आणि त्यांनी तिचेच स्तवन करायला, तिची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. माते तू विश्वाकारा, प्रणवरूपिणी परावारा, जो हा दिसतो पसारा, सारा हा तू चोशी. तर तू कशी आहेस म्हणे, ओंकाराच्या रूपाची तूच आहे. श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा लहान अशा रूपाने नटलेली कोण आहे, तर तूच आहे म्हणे. असं हे सांगतायत दत्तगुरू. जो हा दिसतो पसारा हा तुची हो, हे सगळं जे काय दिसतं हे सर्व तूच आहेस म्हणे. आदिमाया तुची होसी, ब्रह्मा विष्णू शिवरूपे घेशी, उत्पत्ती स्थिती संहार करसी, परी अससी अलिप्त. तर आदिमायेचा जो अवतार आहे तर तो तूच आहे. ब्रह्मा विष्णू शिव असं रूप घेऊन उत्पत्ती आणि स्थिती करणारी सुद्धा तूच आहेस म्हणे. तू एक सोनी भाससी अनेक रूपांनी, तुला नेणती अज्ञानी, चिद्रूपे सर्व व्यापिती हे नामरूपात्मक, तुझे दृश्य रूप एक, दुसरे अलक्ष रूप, सच्चित सुख अज्ञलोक केवी जाणे. तर तुझं हे जे रूप आहे हे वेगळंच आहे आणि तू कशी आहे, अदृश्य, अनुमान करण्याच्या पलीकडे, अज्ञेय, त्याला अज्ञान लोक म्हणजे जाणू शकत नाही म्हणे. नामरूपात्मक, तुझे दृश्य रूप एक, दुसरे अलक्ष रूप, सच्चित सुख अज्ञलोक केवी जाणे. देहेंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार याहून साक्षीत्वे तू विलक्षण, चिद्रूपत्वे असशी. तर देह वेगळा आहे आणि चैतन्य स्वरूपयुक्त असं तुझं रूप आहे म्हणे.
देहेंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार यावून साक्षीत्वे तू विलक्षण चिद्रूपत्वे असशी साक्षीत्व ही म्हणजे गौण मुळीच साक्ष आहे म्हणे कोण साक्ष नसता साक्षीपण कोण कसे सिद्ध करी. तर हे सर्व बघून आणि हे सिद्ध कोण करू शकणार आहे म्हणे. म्हणून या निराधारा तुला म्हणती एक वीरा अध्यास न्याये तू सर्वधारा सर्वातुरा तू एक असो आता हे स्तुती तुझा पती महापती ज्याला मुनी वंदिती ज्याची ख्याती त्रिभुवनी नाम घेता जयाचे मन भिये काळाचे काय वाखानू वाचे तयाचे तप हे. तर म्हणे तू असे तुझे जे पती आहेत ते कसे आहे कसे होते म्हणे तर खूप तपस्वी असे आहेत म्हणे ते. अशा समर्थ मुनीसी मृत्यू कवने परिग्रासी त्याच्या मृत्यूसी कारण काय घडले वद. तर म्हणे असा जो तपस्वी आहे तर त्याला अशा प्रकारे मृत्यू येण्याचं कारण काय तर ते काय झालं ते मला सांगा म्हणे. असे वचन ऐकून रेणुका धरी मौन राम पुढे होऊन म्हणे क्षत्रियांनी मारिला. आणि मग रेणुकेला असं विचारता आहे दत्तगुरू. त्यावेळेला परशुराम पुढे झालेले आहे आणि ते कारण काय झालं ते सर्व सांगता आहेत. अकस्मात आश्रमी येऊन मी नसता घालून बलात्कारे क्षत्रियांनी मुनीचे शिर तोडिले. असे रामाचे वचन ऐकता त्रिनंदन कोपायमान होऊन शापवचन बोलत. आणि मग त्यांना कळालं की क्षत्रियांनी याला ह्या जमदग्नी ऋषींना मारलेलं आहे. तेव्हा दत्तगुरूंना संताप आलेला आहे आणि ते शाप देत आहेत. आता म्हणे ब्रह्मद्वेषी हे क्षत्रिय भूमीवरी करती अपाय याचा हो कुळक्षय विशेष समय न लागता. म्हणे ब्राह्मणांचे द्वेष्टे जे आहेत क्षत्रिय तर हे पृथ्वीवर फार मातले आहेत म्हणे तर त्यांचा कुळक्षय हो म्हणे त्यांचा नाश हो असा ते शाप देत आहे. मृग मीन ब्राह्मण तृणजळ संतोष सेवून राहता लुब्ध कधीवर दुर्जन निष्कारण छळती. तर हरणासारखे माशासारखे निरुपद्रवी जे प्राणी आहेत किंवा तर त्यांना जे काही त्रास देतात तर त्यांना तर जे कोणी त्रास देतात तर त्यांना लवकर मृत्यू येऊ म्हणे असं म्हणता येते. असे ऐकून शापवचन रेणुकेने खुनाविला नंदन मग राम हात जोडून निशंक होनी बोलत असे. राम म्हणे मी आश्रमी येऊन ऐकले पितृहनन दुःखावेशे शापवचन बोलिलो अवधारण करा. आणि मग ते दत्तगुरू असा शाप देत होते. त्याच वेळा रेणुका मातेने खुणवलेलं आहे. हीच वेळ आहे बा आता त्या यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची. तर मग तू बोल म्हणे आता काहीतरी. तर मग राम आता परशुराम सांगतायत की पित्याचं जेव्हा हनन झालं म्हणजे माझ्या पित्यांना जेव्हा मारलं त्यावेळेला मी सुद्धा एक शाप बोललेलो आहे म्हणे. एक वचन बोललेलो आहे. एक तर वचन काय होतं काय बोलले होते ते 21 वेळ फिरून करीन क्षत्रियांचे दळण 5 रक्तडोह करून पितृतर्पण करीन मी. तर असं बोललेलो आहे म्हणे मी असं सांग रेणुका मातेने सांगितलेलं आहे. तेव्हाच मी होईन पितृऋणापासून उत्तीर्ण हे माझे शापवचन भवच्चरण सिद्ध करतील. तर मग हे सर्व परशुराम सांगताय दत्तगुरूंना. श्री दत्त म्हणे रामास जी तू प्रतिज्ञा केली खास ती यथार्थ आम्हास मानली खास निर्धारे. तेव्हा दत्तगुरू सांगायला लागले की ठीक आहे बरोबर केलं म्हणे तू मला सुद्धा आवडलं म्हणे तू असं प्रतिज्ञा केलेली आहे ते की बा रक्ताचे 5 कुंड करून त्याच्यानी पितृतर्पण करेल असं. तू माझ्या तेजे होशील प्रबळ संवारीशील क्षत्रिय कुळ जिंकशील भूमंडळ बहुकाळ न लागता. मी माझ्यातलं तेज तुला देतो आहे आणि त्याच्याने तू या क्षत्रिय कुळाचा नाश करशील आणि विजयी होशील म्हणे लवकरच. राम म्हणे अर्जुन गेला आमची धेनू घेऊन त्यासी मी युद्ध करून केले हनन तयाचे. त्याचेच पुत्र येऊन सवे क्षत्रिय घेऊन त्याचे केले के कंदन कोपावेश अविचारे. अर्जुन हा ब्राह्मण्य आपुला शिष्य वरेण्य पुण्यलोक अग्रगण्य महापुण्य योगनिष्ठ. त्याचे केले हनन घडला अपराध मजकडून त्याचे असावे क्षमापान म्हणून चरण धरिले हे. तर म्हणे अर्जुनाने आमची जी गाय नेलेली होती कामधेनू ती आणण्यासाठी मी हे केलं म्हणे आणि युद्ध केलं आणि तुमचा जो भक्त होता अर्जुन तर त्याला मी मारलेलं आहे म्हणे.
तर तो असा श्रेष्ठ पवित्र आणि पुण्यकारक राजा होता म्हणे, पण मला त्याला मारावं लागलं, हा माझा अपराध घडलेला आहे म्हणे, तर मला क्षमा करा म्हणे. श्रीदत्त म्हणे रामासी तसासी वर म्या दिधला तयासी, निमित्त मात्र तू झालासी, अपराध तुझ पासी नसे हा. ही म्हणी नको खंती, तू साक्षात मद्विभूती, तू माझा सखा निश्चिती, करी क्षिती निक्षत्रिय. तर म्हणे तू मारलं तर तू काही अपराध नाही केलेला, तर त्याला मी तसाच वर दिलेला होता म्हणे, आणि तू काही वेगळा नाही, तू माझ्यातलाच एक अंश आहे, त्यामुळे तू जरी त्याला मारलं तरी त्याचं पाप किंवा त्याचं हे तुला घडणार नाही आहे, आणि त्याची खेद पण तू मानू नको म्हणे, असं परशुरामांना सांगतोय दत्त. राम म्हणे गुरुदत्ता, आता विलंब न करावा सर्वथा, पितृसंस्काराकरिता आचार्य आता तुम्ही व्हा. श्रीदत्त तथास्तु म्हणून तीळ दर्भाधिक घेऊनी, तया नेऊनी स्मशानी, काष्टे शेणी जमविली. आणि मग म्हणे आता परशुराम सांगायला लागले दत्तगुरूंना की आता जास्ती वेळ करू नका म्हणे, आता माझ्या पित्याचं संस्कार करायचं आहे, तर तुम्हीच आचार्य व्हा आणि सर्व विधी करून घ्या म्हणे. मग दत्तगुरूंनी तीळ दर्भ सर्व काही घेतलं, लाकडं आणि गौऱ्या सर्व आणलेलं आहे. दत्त म्हणे रामा तू समर्थ, बाण मारुनी सर्व तीर्थ, आणि येथे मातृस्नानार्थ लोक हितार्थ होती जे. मग रामे बाण सोडून भूमंडळ फोडून, पाताळापर्यंत जाऊन सर्व तीर्थे आणली. आणि मग दत्तगुरू सांगताय तू समर्थ आहे म्हणे, तू तेवढं करू शकतो, तर बाण मारून सर्व तीर्थ आण म्हणे तुझ्या आईच्या स्नानासाठी, आणि ते तीर्थ आणल्यानंतर लोकांसाठी हे कल्याणार्थ होतील म्हणे तीर्थ. आणि मग परशुरामाने बाण मारून पाताळातून सर्व तीर्थ आणलेले आहे भूमंडळावर. श्रीदत्ताच्या आज्ञेने प्रथम स्नान केले रामाने, तदनंतर मातेने यथाविधी स्नान केले. श्रीदत्त संकल्प सांगती, माता रेणुका स्नान करीती, मग त्या तीर्थाची झाली ख्याती, मातृतीर्थ म्हणती लोकात. आणि मग अशा प्रकारे आधी परशुरामांनी त्या पाण्यामध्ये स्नान केलेले आहे, त्या तीर्थामध्ये. नंतर दत्तगुरूंनी संकल्प सांगितलेला आहे आणि रेणुका मातेने स्नान केलेलं आहे. आणि मग या तीर्थाचं पुढे नाव झालेलं आहे मातृतीर्थ, हे इतमाऊरला आहे. मग प्रायश्चित्त करवून त्रेताग्नी सिद्ध करून, करविता प्रेताधान यथा विधान त्यावेळी. आणि मग कोणते 3 त्रेताग्नी कोणते सिद्ध केले? दक्षिण गार्हपत्य व आह्वनी असे 3 अग्निहोत्र्यांचे 3 पवित्र अग्नी प्रज्वलित केलेले आहेत दत्तगुरूंनी. कशासाठी? तर जमदग्नींचं प्रेतदहन करण्यासाठी. पितांबर नेसून सर्व आभरणे लेऊन, हळदी कुंकुम लावून माता सहगमना सिद्ध झाली. तर माता आता पितांबर वगैरे सर्व हळदी कुंकू लावलेलं आहे, आणि आता ती तयारी करते हे सती जाण्याची. डोळा काजळ भरून भांगी सिंदूर घालून, सूर्यनमस्कार करून अग्निकुंडी पातळी, अशा प्रकारे तिने सहगमन केलेलं आहे. देवविमानी बैसोनी आपुल्या स्त्रिया घेऊनी, वेगे पातळे तत्क्षणी सहगमन पहावया. रेणुका जाता सती तेथे उर्वशी अप्सरा येती, ओट्या घेऊनी मुनींच्या सती तेथे येती प्रेमाने. आणि मग ती जेव्हा सती जायला लागली तेव्हा उर्वशी अप्सरा सगळ्या तिथं आलेल्या आहेत. कशा? तर ओट्या घेऊन आलेल्या आहेत तिच्यासाठी. सप्तऋषी प्रमुख मुनी येती स्त्रियांशी घेऊनी, रेणुकेशी विलोकोनी सर्व मुनी आनंदती. सप्तऋषीसुद्धा आपल्या आपल्या पत्नींना घेऊन आलेले आहेत दर्शनाला. मग ऋषींच्या सती रेणुकेशी वंदिती, हळदी कुंकुम देती ओट्या भरती प्रेमाने. संकल्प करुणी रेणुकेने दंपतीस दिदळी वाने, सर्व गौरविले प्रसन्न मने धनवस्त्रे भूषणे देऊनी. आणि अशा प्रकारे त्या ज्या आलेल्या होत्या ऋषींच्या पत्नी, त्यांनी ह्या ओट्या भरलेल्या आहेत. रेणुकेने पण त्या दाम्पत्याचं पूजन केलेलं आहे आणि त्यांना धन वस्त्र देऊन त्यांचं आदरातिथ्य केलेलं आहे. श्रीदत्ताचार्या पूजून अग्निशी प्रदक्षिणा करून, म्हणे रामा ऐकवचन दत्ताधीन राहे तू. आणि मग दत्तगुरूंची पूजा केलेली आहे, अग्नीला प्रदक्षिणा केलेल्या आहेत, आणि रामाला दत्तगुरूंच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि सांगितलं दत्ताच्या याच्यातच राहा म्हणे, तू आज्ञेत राहा असं. गो ब्राह्मणांचे करी पालन, प्रतिज्ञा सत्य करून काश्यपादेई भूमिदान, चिरंजीव सुखी हो. आणि गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण कर, पालन कर, आणि तू जी काही प्रतिज्ञा केलेली आहे ती तू
सत्य करून दाखव, म्हणजे निक्षत्रिय पृथ्वी करायची तर तू कर म्हणे, आणि काश्यपांना भूमिदान दे म्हणे, आणि चिरंजीव हो आणि सुखी हो. आम्हा आली बोळवणी पतीस जाते स्वस्थानी, दुःख नको करू म्हणी विवेक करुणी सुखी राहत. आता आम्हाला बोलवणं आलं म्हणे, मी आता पतीबरोबर जाते आहे, तर तू दुःखी होऊ नको आणि विचार करून विवेकाने राहा म्हणे. दत्तात्रेया म्हणे माता, राम हा तुझा आता, हात ठेवणी याच्या माथा, करा याचा प्रतिपाळ. अशी रेणुका बोलून श्री दत्ता ते वंदून, अग्निसी प्रदक्षिणा करून अग्निप्रवेश करीती. आणि दत्तगुरूंना सांगितलं, याच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा, हा आता तुमच्या स्वाधीन केलेला आहे आणि याचा तुम्ही सांभाळ करा म्हणे. असं म्हणून तिने अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि अग्निप्रवेश केलेला आहे. रमणी जैशा उत्सुकमणी, जाती रती सुखभवनी, तशी मनी प्रसन्न होनी, रेणुका वनी प्रवेश करी. जशा तरुणी याला जातात, पतीला भेटण्यासाठी उत्सुक असतात, त्याप्रमाणे ती अग्निप्रवेश करते आहे आपल्या पतीबरोबर जाण्यासाठी. पती स्वरूप चिंतुनी, एक जीव एक मन होनी, अग्नी माझी पतिशयनी, राहे नंदिनी रेणूची. अशा प्रकारे अग्नीमध्ये ती गेलेली आहे. कोणाची मुलगी? रेणू राजाची मुलगी म्हणजे रेणुका. देव ऋषी मुनीश्वर करती जय जयकार, पुष्पे वर्षती सुरवर, वाद्य गजर करुणी. अशा वेळेला देवांनी ऋषींनी जय जयकार केलेला आहे आणि हे केलेलं आहे, देवांनी पुष्पवर्षाव केलेला आहे आणि वाद्यांचा गजर केलेला आहे. सतीस्पर्शे अग्निप्रकाशे, सहस्र सूर्या प्रगीत दिसे, दिग्मंडळी सतीच्या यशे भासे श्वेतसे लोकांना. तर अग्नी कसा दिसत होता? सतीच्या स्पर्शाने अग्नी प्रत्यक्ष सूर्यासारखा दिसत होता. रेणुका ही पतिव्रता, सगमणी पती सवे चालता, एक एक पाऊल अश्वमेध सुकृता, जोडी माता धन्यती. आणि पतीबरोबर सती जाताना तिने एक एक पाऊल जे उचललेलं होतं तर ते अश्वमेधासारखं पुण्य तिला घडत होतं. एका एका रोमाप्रती पतीसह ऋषीमंडळी ती, कोटी कोटी वर्षे वस्ती, संपादिती झाली धर्मे. आणि ऋषीलोक म्हणून असा जो एक लोक आहे, तर तिथं ती एका एका रोमाने कुठे गेलेली आहे? तर ऋषीलोकात गेलेली आहे. तर कोटी कोटी वर्ष तिथं राहायला गेलेली आहे जणू काही. 3.5 कोटी केश, आपलं 3.5 कोटी केश, धर्मे दिधले अग्निस, त्या पुण्याच्या संख्येस जाण खास पार नाही. मुनिपत्नी म्हणती हे माता, धन्य धन्य पतिव्रता, अंत नाही जिच्या सुकृता, इला असो नमस्कार. तर ऋषींच्या पत्नी म्हणायला लागल्या, धन्य पतिव्रता म्हणे, तर हिच्या पुण्याला काही उपमाच नाही म्हणे, हिला आमचा नमस्कार आहे. एका आपुले मातृकुळ, दुसरे हे पितृकुळ, तिसरे हे भर्तृकुळ, केले विमल पावनईने. तर मातृकुळ केले, पितृकुळ उद्धरले आणि भर्तृकुळ पण हिने पावन केलेलं आहे म्हणे. लक्ष्मी या पतिते, देह ओपिला अग्निते, परमधाम घेतले ते, पुनरावृत्ती ते न येईल. तर हिने पतीबरोबर सती जाऊन सर्वश्रेष्ठ असं स्थान घेतलेलं आहे आणि आता हिला पुनरावृत्ती नाही आहे म्हणे, म्हणजे परत येणार नाही बा, आता तिला मोक्षच मिळालेला आहे. अशीच सर्व स्त्रियांप्रती परमेश्वर देवमती, पतीच स्त्रियांची गती, सर्वांची मती अशीच हो. अशाच सगळ्या स्त्रियांना बुद्धिदेव म्हणे आणि त्यांनी पतीलाच आपला देव मानायला पाहिजे असं. जरी का सतीचा पती असेल पापी दुर्मती, तया घेऊन स्वर्गाप्रती जाईल ती पतिव्रता. आणि जर स्त्रिया अशा वागल्या पातिव्रत धर्माने, तर त्यांचा पती पापी का असेना, दुष्ट का असेना, पण त्यांना घेऊन त्या स्वर्गात जातात म्हणे. धिक्कार असो दुर्भगेला, जी तिनी कुळाला, पोचवी अधोगतीला, यमतीला शिक्षा करी. आणि काही काही स्त्रिया दुष्ट असतात, दुर्भाग्य असतात, म्हणजे दुर्बुद्धी असते त्यांची, तर त्या वाईट वर्तन करून त्यांचे तीन कुळं कोणते? एक पतीचं, एक पित्याचं आणि एक मामाचं, असे हे 3 कुळं अधोगतीला नेतात. सर्व पाप श्रमण प्रमशन, असे असे सहगमन, नाही याग या समान, मनोनी नमन करी त्या. तर हे सहगमन असा हा एक प्रकारचा याग आहे म्हणे, तर याच्यासारखा दुसरा कोणता याग नाही, यज्ञ नाही आहे म्हणे.
सर्व जय जयकार करीत जाती रेणुकेसी चिंतित. रामाप्रती म्हणे दत्त, माता तुझी धन्य हो. असे म्हणता तत्क्षण आठवणी मातेचे गुण. राम करी रुदन देह टाकुनी धरणीवरी. आणि मग दत्तगुरू म्हटले की धन्य आहे तुझी आई म्हणे. असं म्हटल्यावर परशुरामांना रडू यायला लागलेलं आहे, शोक करायला लागले ते. दत्त म्हणे तयासी जी पावली सद्गतीसी, व्यर्थ तिचा शोक करसी, मोहित होसी का व्यर्थ. अरे तिला सद्गती लाभलेली म्हणे, आता तू तिचा शोक करू नको म्हणे, आणि कशाला तिच्याविषयी माया मोह दाखवतोय, असं हे दत्तगुरू परशुरामांना उपदेश करतायत. ऐकून श्री दत्त वचन विवेक धैर्य मन सावरून, बोले दत्ताप्रती शोक सोडून, क्रिया चरण करावे आता. तर आता सांगितलेलं आहे सर्व शोक सोडून दे आणि जे काही क्रियाकर्म आहे ते कर म्हणे आता. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे त्रिविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.